The negative sign is indicate that indicate that centripetal acceleration AC is opposite to the direction of acceleration, radius vector r bar, म्हणजे AC ची डिरेक्शन आणि r बार ची डिरेक्शन हे कशी आहे पुन्हा अपोजिट डिरेक्शनला आहे. सो AC इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर r बार. आता याचं मॅग्निट्यूड जर घेतलं आपण तर AC इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर r बार. ओमेगा इज v अपॉन r, सो v स्क्वेअर अपॉन, बट ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r. आता हे इक्वेशन कसं राईट करता येईल बघा. सो AC इक्वल टू v square upon r square into r, 1 r get cancelled, so v upon r. This is another formula for centripetal acceleration. This is first, second, but again omega is equal to 2 pi upon t in terms of period. So AC equal to 4 pi square upon t square, omega omega square, so 4 pi square upon t square into r. So this is another one formula. Again the centripetal acceleration in terms of period झाला again, but t is equal to काय 1 upon n. So if you substitute this value, then centripetal acceleration equal to 4 pi square n square into r. This is another way. Again r is equal to v upon omega. Okay, put this value in that equation. परत ह्या व्हॅल्यू मध्ये आपण ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू जर टाकली, सेंटीमीटर आयसोलेशन काय मिळेल आपल्याला, ओमेगा स्क्वेअर इंटू v upon omega. So omega v or v omega. This is another formula for the centripetal acceleration. फायनली आपण त्याचे एकाच इक्वेशन मध्ये राईट करू शकतो. ओके, फायनली ही सगळी एकाच इक्वेशन मध्ये. तर मग फायनली कशी राईट करता येईल बघा. फायनली ओके, सेंट्रिपिटल आयसोलेशन इज इक्वल टू पहिले इक्वेशन ओमेगा स्क्वेअर आर इज इक्वल टू v square upon r is equal to 4 pi square r upon t square is equal to 4 pi square n square r is equal to finally v omega. So these are the formulas for the centripetal acceleration. आता centripetal acceleration मध्ये बघा परत एकदा, centripetal acceleration आपण जर बघितलं तर इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रिपिटल आयसोलेशन ज्यावेळेस पार्टिकल सर्कलच्या सर्कमफ्लुअन्सनी रिव्हॉल्व होईल त्यावेळेस एक आयसोलेशन पार्टिकलवरती ऍक्ट होईल आणि त्या आयसोलेशनची डिरेक्शन कुठे असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर असणार आहे. दिस आयसोलेशन कॉल्ड एज सेंट्रिपिटल आयसोलेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता बघूयात काही नोट पॉईंट आपल्याला याच्यामध्ये मिळतात का, तर नोट पॉईंट काय काय ते डिस्कस करूयात. तर बघा नोट पॉईंट, this is circle, this is radius vector. आता पार्टिकल आपण ए पॉइंट पासून velocity v, सेंटीमीटर आयसोलेशन AC, पार्टिकल लिनियर वेलोसिटी डिरेक्शन. पर समजा आपण पार्टिकल बी पॉइंटला गेला, ओके, त्यावेळेस लिनियर वेलोसिटीची डिरेक्शन आणि आयसोलेशन ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. पर पार्टिकल समजा सी पॉइंटला आला, इथं सी पॉइंटला आला, देन द डिरेक्शन ऑफ वेलोसिटी अँड सेंट्रिपिटल आयसोलेशन. परत पार्टिकल समजा डी पॉइंट, इथं लिनियर वेलोसिटी आणि सेंट्रिपिटल आयसोलेशन. म्हणजे बघा लिनियर वेलोसिटी आणि सेंट्रिपिटल आयसोलेशन यांच्यामध्ये डिरेक्शन प्रत्येक ठिकाणी लिनियर वेलोसिटी आणि लिनियर डिस्प्लेसमेंट पण आपण घेऊ शकतो. लिनियर डिस्प्लेसमेंट
तर यांच्यामध्ये ऑलवेज किती अँगल तयार होते बघा, ऑलवेज 90 डिग्री, ऑलवेज 90 डिग्री. आणि आणखी रेडियस वेक्टर जर घेतला आपण, रेडियस वेक्टर आर बार आर बार आर बार, तर हा आर बार ऑलवेज away from the center of circle, away from the center of circle, away from the center of circle, r bar away from the center of circle. यांच्यामध्ये 180 डिग्री आहे, यांच्यामध्ये किती आहे 90, r bar आणि AC किती आहे 180 डिग्री. सो फर्स्ट नोट पॉइंट, the angle between AC centripetal acceleration and velocity is 90 degree. नंतर सेकंड, the angle between AC and linear displacement, यांच्यामधला अँगल सुद्धा किती असणार आहे ऑलवेज 90 डिग्री और पाय बाय 2. and third, the angle between AC and radius vector is 180 degree. So this is the concept of centripetal acceleration. ही आपण ऑलरेडी 11 ला बघितली होती. ओके, परंतु आपल्याला पुढचा जो कॉन्सेप्ट समजून घ्यायचा सेंट्रिपिटल फोर्सचा, त्या कॉन्सेप्टसाठी आपल्याला ही टर्म खूप महत्त्वाची. तर हा सगळा 11चा बेसिक पार्ट होता जो आपण हायर लेवलला नीट आणि जी मध्ये घेतोय आता सध्या. तर पुढचा पार्ट जो आहे तर ॲप्लिकेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स आणि याचे ॲप्लिकेशन. तर त्यासाठी आपल्याला हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, आजचा पार्ट समजणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण इथे थांबूयात. थँक्यू.